विविध रंगांनी नटलेली ही रांगोळी खास तुमच्यासाठी घेऊन आली। ही रांगोळी कशी काढायची, काय ट्रिक्स वापरायच्या, कुठले रंग वापरायचे हे अगदी स्टेप बाय स्टेप बघायचंय आपल्याला, आणि ते सुद्धा मराठीतून। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला सुरुवात करूया। मला माहितीच आहे की रांगोळी काढताना मी नेहमी मार्करचा वापर करते, कारण फरशा व्हाईट आहेत। पण जर तुमच्याकडच्या फरशा डार्क असतील तर तुम्ही खडूचा वापर सुद्धा करू शकता, म्हणजे चॉकचा वापर सुद्धा अगदी करू शकता। तर साधारण ही 16 इंचाची मी लाईन स्केलने इथे काढून घेतली आणि मग त्याचा मध्य काढला। हा मध्य काढल्यामुळे दोरीच्या सहाय्याने अर्धवर्तुळ काढायला मला मदत होणार आहे। मी ही रांगोळी अर्धवर्तुळात काढतेय, पण तुम्हाला समजा वर्तुळात देखील काढायची असेल तरी ह्या स्टेप यूज करून तुम्ही वर्तुळात ही रांगोळी काढू शकता। सो अशा प्रकारे पहिल्यांदा मला जेवढ्या आकाराची रांगोळी काढायची साधारण तेवढ्या आकाराचं अर्धवर्तुळ मी इथे काढून घेतलं। त्याच्या आतमध्ये आपल्याला कुठलं डिझाईन काढायचंय हे फिक्स करायचं। सो मधलं जे छोटं अर्धवर्तुळ आहे ते अगदी आपण हाताने सुद्धा काढू शकतो किंवा तुम्ही दोरीचा वापर देखील करू शकता। स्केल घेऊन आपल्याला साधारण आपलं डिझाईन, कारण आतमध्ये जे डिझाईनच्या पट्ट्या येणार आहेत त्या किती मापाच्या असाव्यात याच्यावर आपण डॉट्स काढून घेतले। सो एका डिझाईनचं मेजरमेंट हे मी साधारण 2 ते 3 इंच घेतलंय। तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे करू शकता आणि या प्रकारे त्याला काठ देखील तुम्ही काढू शकता। या काठांमुळे डिझाईन सुटसुटीत दिसायला जास्त मदत होते, म्हणजे पॉझिटिव्ह स्पेस आणि निगेटिव्ह स्पेस याचा योग्य समतोल याच्यामध्ये राखता येतो। आता पॉझिटिव्ह स्पेस म्हणजे काय आणि निगेटिव्ह स्पेस म्हणजे काय, थांबा याच्यावरचा व्हिडिओ हवा असेल तर हे दोन्ही शब्द कमेंट मध्ये टाईप करायला विसरू नका। तर आता आपण जे अर्धवर्तुळ तयार झाले याला 8 भागांमध्ये अशा प्रकारे विभागून घेणार आहोत। सो सुरुवातीला 4 भाग आणि मग त्या 4 भागांचा मध्य काढून अशा प्रकारे 8 भाग करून घेतले। हे भाग केल्यामुळे आपल्याला डिझाईन काढायला खूप मदत होते। अगदी सेम आपण मंडला आर्टला असंच केलं होतं। जर तुम्ही मंडला आर्टचा व्हिडिओ अजून बघितला नसेल तर हरकत नाही, खाली डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्याच्यामध्ये लिंक आहे, त्याच्यावर जाऊन क्लिक करा आणि हा व्हिडिओ झाल्यानंतर तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा। सो पानांच्या डिझाईनच्या सारखं डिझाईन साधारण आपण याच्या कॉर्नरला, म्हणजे आपलं अर्धवर्तुळ जिथे संपलं इथे काढलं। आता तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण जे भाग केले याचा उपयोग इथे कसा होतोय। या पानांना बरोबर अर्ध अर्ध आपण डिवाइड केलं आणि ही लाईनच आपण एक्सटेंड करून जे आपण सुरुवातीला 8 भाग केले होते त्याचे 16 भाग करणार आहोत। अगदी सोपं आहे की नाही? सोपं असेल तर मला नक्की सांगा, किंवा अजून सोपं हवं असेल तर आपण नेक्स्ट रांगोळीमध्ये ते बदल नक्की करू। ते देखील मला सांगायला विसरू नका, कारण हे चॅनल आपलं आहे, बरोबर आहे की नाही? तर अशा प्रकारे आपल्या रांगोळीचा बेस तयार झालाय आणि आता आपण त्याला पिवळा रंग, म्हणजे बरोबर मधलं जे छोटं अर्धवर्तुळ आहे तिथे पिवळा रंग द्यायला सुरुवात केली आहे। पिवळा रंग याच्यासाठी की पिवळा रंग हा बाकीच्या रंगांना छान कॉम्प्लिमेंट करतो आणि ही आपली 3D रांगोळी आहे। सो याच्यामध्ये आपण लाईट डार्क असे रंग वापरणार आहोत। अशा वेळेला हा पिवळा रंग आपल्या मदतीला धावून येणार आहे। खरंच आहे, कसा तो तुम्हाला कळेल, त्याच्यासाठी तेच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आता दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपण काय डिझाईन करतोय तुम्हाला कळलं असेल की वेगवेगळे रंग, जे कुठले रंग हाताला येतील ते, मी पण तसंच केलंय, तुम्ही देखील तसंच करा। समजा तुम्हाला अजून जर परफेक्शन कडे जायचं असेल तर थोडा तुम्ही रंगांचा पॅटर्न देखील याच्यामध्ये करू शकता। सो अशा रंगांचे ऍक्च्युअली तिथे मी ढीग ठेवलाय, तुम्हाला दिसत असेल। हातात भरपूर जेवढा येईल तेवढा रंग घ्यायचा, भरपूर रंग घ्या, रंगामध्ये कंजूसपणा करायचा नाही। रांगोळी चांगली व्हायला हवी की नाही, त्यामुळे हा कंजूसपणा करायचा नाही, भरपूर रंगाचा ढीग तिथे ठेवायचा, वेगवेगळे रंग घ्यायचे, कारण होळी है। सो हे होळीची रांगोळी आहे आणि त्या रांगोळीमध्ये भरपूर रंग तर पाहिजेतच। सो असे छान रंग त्याचे ठेवायचे आणि मग हातात चमचा घ्यायचा आणि ह्या चमच्याने हे रंग, म्हणजे हा ढीग फोडून कोरकडे, जो मधला आपण छोटा अर्धवर्तुळ काढलंय याच्याकडे एक एक रंग अशा प्रकारे घेऊन जायचा। अगदी सोपं आहे, मजा येते, त्यामुळे हे नक्की करून बघा। जसं मला प्रश्न पडला तसं तुम्हाला देखील पडला असेल की हे अनइव्हन टोक चांगली नाही दिसत आहेत। थांबा, याच्यासाठी काय करायचं, थोडासा डार्क येलो कलर मी आता घेणार आहे
आणि जिथे ही टोका आली आहे तिथे हा डार्क येलो कलर किंवा ऑरेंजिश कलर सॉरी हा तिथे आपण देतोय, त्याच्यामुळे ही छान टोकं सगळी आतमध्ये लपून जातील आणि हे जे विविध रंगांचं फूल तयार झालंय हे दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक असं दिसेल, आहे की नाही. आता या मधल्या भागामध्ये थोडा डिझाईन मी बदललं, म्हणजे आधी मी प्लेन ठेवणार होते, त्याच्याऐवजी असा छान पाकळ्यांचा आकार तिथे काढला अजून जरा त्याचं सौंदर्य वाढवण्यासाठी. तुम्हाला काय वाटतं, प्लेन जास्त चांगलं दिसलं असतं का? बघू, पुढच्या रांगोळीत प्लेन करून बघू, त्यात काय एवढं. स्वतः ह्या पाकळ्या आपण काढल्यात. आता आपल्या ऍक्च्युअल 3D रांगोळीला सुरुवात होणार आहे. 3D रांगोळीसाठी काय करायचं असतं ह्याच्या टिप्स आणि ट्रिक्स दिवाळीच्या 3D रांगोळीमध्ये मी तुम्हाला सांगितल्यात. व्हिडिओ बघितला नसेल नक्की जाऊन बघा. तर आपण एका साइडला लाईट रंग देणार आहोत. कुठलेही रंग तुम्ही चूज करू शकता. सो पहिला रंग मी गुलाबी आणि राणी कलर हा केलाय. म्हणजे गुलाबी जो लाईट कलर आहे तो मी डाव्या हाताला देते आणि राणी कलर जो आहे तो मी उजव्या हाताला देणार आहे. आणि ही होळीची रांगोळी आहे, त्यामुळे वेगवेगळे कलर आले पाहिजेत. प्रत्येक भागामध्ये घेताना याचे वेगळे कलर दिसले पाहिजेत. यासाठी मी 2 रंगांच्या पाकळ्या करते. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही 3 रंगांच्या किंवा एका रंगाच्या शेड्स घेऊन सुद्धा या पाकळ्या नक्की करू शकता. सो असं तुम्हाला दिसत असेल. उजव्या साईडला मी राणी कलर घेतलाय आणि तो फिल करते. दुसरा रंग जो मी म्हटलं 2 रंगांच्या पाकळ्या करणार आहे तो दुसरा निळा रंग मी घेतलाय. तर तोच पॅटर्न आपल्याला फॉलो करायचा आहे. डाव्या बाजूला मी लाईट ब्लू कलर थोडा फिका निळा रंग देणार आहे आणि उजव्या बाजूला मी थोडा डार्क निळा रंग देणार आहे. याच्यामध्ये अजून काही कॉम्बिनेशन करू शकलो असतो, तुम्हाला काही सुचतंय का? सुचत असेल तर मला नक्की सांगा हा. तर आपण बघूया हे झाल्यानंतर कसं दिसतंय ते. जर तुम्ही पहिल्यांदा हा मित्रकलावरचा कुठलाही व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला देखील विसरू नका. त्याचबरोबरीने 3D रांगोळी म्हणजे दिवाळीची 3D रांगोळी, संक्रांतीची 3D रांगोळी, दाराजवळची 3D रांगोळी, असे वेगवेगळे 3D रांगोळीचे प्रकार मित्रकलावर ऑलरेडी आहेत. त्याच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी दिलेल्या देखील आहेत. त्यामुळे तुम्हाला जर ही रांगोळी आवडली तर त्या देखील रांगोळ्या नक्की बघा. आता शेवटचं डिझाईन म्हणजे शेवटी जी आपण जी पानं काढली आहेत ती आपण कलर करणार आहोत अगदी सेम थीमने. डाव्या बाजूला लाईट रंग, उजव्या बाजूला डार्क रंग. सो लाईट ग्रीन आणि डार्क ग्रीन हे 2 शेड्स मी इथे घेतलेले आहेत. हे घेण्यामागचं कारण म्हणजे होळीनंतर झाडाला फुलणारी नवीन पालवी, नवीन पानं इथे दाखवण्याचा प्रयत्न मला करायचा होता. विविध रंग आपल्याला फुलांमधून दिसतात किंवा पानांमधून दिसतात. नवचैतन्याची जी पालवी फुटलेली असते या सगळ्या गोष्टी या रांगोळीतनं दाखवण्याचा प्रयत्न मी केलाय. तुम्हाला हा प्रयत्न कसा वाटला किंवा ही 3D रांगोळी तुम्हाला नक्की आवडते ना, ही थीम तुम्हाला आवडली ना, हे सांगायला मात्र विसरू नका. तर या नवचैतन्याची पालवी असा एक छान शब्द मला इथे सुचला आता बोलता बोलता. तर ही पालवी दाखवण्यासाठी आपण लाईट ग्रीन, डार्क ग्रीन कलर दिलाय. मुद्दामून हे रंग का मी चूज केलेत ना, तर आतमध्ये आपण खूप रंग वापरलेत. सो ह्या रंगांना थोडं शांत करण्यासाठी किंवा थोडं कॉम्प्लिमेंट करण्यासाठी आपण जी बाजूची बॉर्डर आहे ती मोनो केली आहे, म्हणजे कमी रंगांमध्ये केली आहे. आता मध्ये जे पाकळ्यांचं डिझाईन मी केलं होतं हे तितकंसं पांढऱ्या रंगावर उठून दिसत नव्हतं. त्यामुळे एकदम डार्क ब्राऊन कलरची रांगोळी मला मिळाली. ही रांगोळी मी तिथे बॅकग्राऊंडला दिली. आता तुमच्या लक्षात आलं असेल की कशा त्या पाकळ्या छान उठून दिसतात. आणि मधले काठ करण्यासाठी पिवळा आणि ऑरेंज म्हणजे थोडा डार्क पिवळा असे 2 रंग वापरून आपण सेम अगदी लाईट च्या इथे पिवळा रंग, डार्कच्या इथे ऑरेंजिश कलर जो आहे तो देऊन आपण हा 3D रांगोळीचा जो 3D पण आहे तो अजून वाढवूया. आणि या काठांमुळे त्याच्यामध्ये छान एक निगेटिव्ह स्पेस तयार होतीये आणि जे मधलं डिझाईन आहे ते छान उठून दिसतंय. बरोबर आहे ना? असे छान काठ आपले तयार झालेत. आता थोडं थोडं कुठे फिनिशिंग हवंय रांगोळीला हे मात्र आठवणीने बघा. म्हणजे बरेच लोक रांगोळी छान काढतात पण फिनिशिंग करायला विसरतात, त्यामुळे रांगोळी तितकीशी छान वाटत नाही. आणि आता थोडं याला डेकोरेशन करू.
तर अशा मस्त डेकोरेशननी आपण अशी छान रांगोळीची शोभा वाढवली आणि आपली रांगोळी रेडी. कशी वाटली तुम्हाला ही रांगोळी? मस्त वाटते ना बघूनच. या रांगोळी मधले रंग बघून ना मला आता जसं छान होळी खेळावीशी वाटतेय. सो ही रांगोळी होळीच्या दिवशी किंवा धुलीवंदनाच्या दिवशी किंवा रंगपंचमीच्या दिवशी तुमच्या दारात काढायला विसरू नका. आणि ही रांगोळी कशी वाटली हे कमेंट मध्ये सांगायला तर अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली? निसर्गातल्या त्याच पद्धतीने रंगांच्या होळीच्या वेगवेगळ्या रंगांनी नटलेली आणि नवीन पालवीची उत्सुकता असलेली ही रांगोळी तुम्हाला सुद्धा नक्की आवडली असेल. आवडली असेल तर फार विचार करू नका, खाली लाईकचं बटन आहे ना, हा तिथेच खाली बरोबर लगेच दाबा. आणि तुम्हाला रांगोळी का आवडली हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. त्याच पद्धतीने मित्रकलावर असे वेगवेगळे व्हिडिओ मी नेहमी घेऊन येत असते. हे व्हिडिओ बघण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा. शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे त्याच्यावर ऑलवेज असं नोटिफिकेशन करा. आणि पुढच्या शुक्रवारचा व्हिडिओ बघायला विसरू नका. गुढीपाडवा आलाय, त्याच्यासाठी यावर्षी तोरण बाहेर न आणू नका, घरीच बनवूया. बघूया व्हिडिओ पुढच्या शुक्रवारी. मित्रकलाचे व्हिडिओ जर कुठले बघितले नसतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले, ते बघायला विसरू नका. विविध रंगांनी नटलेल्या होळीच्या सणाच्या सगळ्यांना शुभेच्छा. असंच प्रेम करत राहा. धन्यवाद.